सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सासवड तालुका सातारा येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार. रुपाली चाकणकर. समान कुटुंबियांना कोणत्याही प्रकारात त्रास होऊ नये यासाठी पोलीस संरक्षण द्यावे असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, मनोदय योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करून आरोपीला फाशी शिक्षा होईल यासाठी शिफारस करण्यात येईल. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस तपासावर त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सासवडसारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत ते सध्या काय करीत आहेत याची तपासणी करून काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. महिला संरक्षक विषयक सर्व कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे जिल्हा प्रशासनाला यंत्रणांना निर्देश. महिलांशी संबंधित कायदे, योजना, उपक्रम याबाबतीत संवेदनशील राहून यंत्रणांनी आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडावी. महिलांची सुरक्षितता आणि संरक्षण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे सांगून चाकणकर म्हणाल्या, महिलांच्या संरक्षण शासनाने अनेक कठोर कायदे केले आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा असे अनेक कायदे महिलांच्या संरक्षणाचे केले आहेत. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला आणि यंत्रणांना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यावेळी लावलेल्या 42 फ्लेक्सला पालिकेकडून 1,68,000चा दंड. सातारा शहरात एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी लावलेल्या 42 फ्लेक्सला सातारा नगरपालिकेकडून 1,68,000चा दंड. यामुळे सातारा शहरात महायुतीमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत आहे. सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने ही कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र हे फ्लेक्स लावूनच का दिले असा सवाल साताऱ्यातील नागरिक विचारत आहेत. साताऱ्याची सुदेशना शिवणकर ही देशातील सर्वात वेगवान महिला धावपटू. साताऱ्यातील जावळी तालुक्यात खर्शी गावची कन्या सुदेशना शिवणकर ही देशातील सर्वात वेगवान महिला धावपटू बनली आहे. वारंगळ तेलंगणा येथील नॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत साताऱ्याचे धावपटू सुदेश शिवणकरने 100 मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. तिने 11.66 सेकंदाची वेळ नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला आहे. कराड येथे रिपोर्टसाठी डॉक्टरांचे नाव सहीचा दुरुपयोग. डॉक्टर कार्यरत नसताना त्यांच्या नावाचा आणि सहीचा दुरुपयोग करून 5 रुग्णांना बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वडूज तालुका खटाव येथील डॉक्टर बी.जे. काटकर हॉस्पिटल येथील लॅबोरेटरीचे चालक, तंत्रज्ञ व संबंधित प्रशासनाविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉक्टर संदीप मोहनराव यादव वय 52 राहणार बनपुरीकर कॉलनी कराड यांनी फिर्याद दिली असून हा गुन्हा वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मलकापूर कराड येथे गॅस पाईपलाईनच्या खड्ड्यामध्ये कंटेनर अडकला. गॅस पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न मुजवल्यामुळे खड्डा आरला आणि कंटेनर धडी बरोबर अडकला. मलकापूर कराड येथे गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून गेल्या 8 दिवसातील ही तिसरी घटना आहे. प्रशासन आता तरी जागे होऊन याबाबत उपाययोजना करणार का असा सवाल नागरिकांनी वाहनचालक विचारू लागले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव येथील महावितरण कार्यालयाला टाळे. गेल्या 15 दिवसांपासून शेतीला लागणारा वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. वीज फक्त 15 ते 20 मिनिटं राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरण कोणतीही दखल घेत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वॉटर स्टेशन येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. तांदळवाडी तालुका कोरेगाव येथे माय लेकांना मारहाण, 3 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तांदळवाडी तालुका कोरेगाव येथे सोयाबीनच्या शेतात वहिवाटी अडथळत असलेली पेरूच्या झाडाची फांदी तोडण्याच्या कारणावरून दमदाटी करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. लोखंडी विळा मारून जखमी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाया नंदमुंडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अजमेर काळे, पूजा काळे व अजय काळे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असवली तालुका खंडाळा येथे चिमुरड्यावर टाकला फटाका. असवली तालुका खंडाळा येथे चिमुरड्यावर फटाका टाकल्यामुळे पॅन्ट लागून चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी असवली येथील दत्त मंदिर परिसरात घडली. दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी मुलाच्या अंगावर हा फटाका फेकला. संबंधित मुलगा आणि पालकांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दोघांनी विरोधात तक्रार दिली आहे. धावली तालुका वाई येथे बिबट्याचा धुमाकूळ. धावली तालुका वाई येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. एका बंगल्यात शिरून बिबट्याने कुत्र्याचा फडशा फाडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिबट्या मानवी वस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाई तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. धावली, विहाळी, बोरगाव, कोंडवली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या गावातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असून बिबट्याच्या भीतीमुळे जनावरे बाहेर चालण्यासाठी धोक्याचे ठरत आहे. बिबट्यामुळे पंचकृषी खळबळले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मेड इन सातारा बॅग्स.
सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.